एकाकडे दुसऱ्याकडे लक्ष ठेवा फक्त. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण आलोय परत देऊळगाव कुंडपाळ गावात. आता कॉल आला होता आणि तिथे त्यांना 2 साप दिसलेले, 2 घोणस. सध्या वेटिंग पिरियड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घोणस साप निघत आहे, तर त्यांना रेस्क्यू करण्यासाठी आपण चाललोय. राम राम. राम राम सर. चालू आहे का? कुठे आहेत? दिसत आहेत का? आम्हाला मावळ दिसतात का ते? माणूस आहे ना. टॉर्च आहे का? हा? टॉर्च. हा? मोठी बॅटरी आहे ना? कुठे बाजूला ते कोपऱ्यात गेले सर. बाप हम सरला बोलले सर. कुठे सर ते खूप आत गेले म्हणे. ते कोपरं नाही का काढत तिथं जागीच. मला शांत झालं की पुन्हा येतात. घोणस आहेत का? हो घोणस. हे पोते घ्या बाजूला. म्हणजे त्या दिवशी दाखवले तुम्ही हे पिवळट आहेत. पिवळं? हा पिवळट आहेत. तसेच आहेत का पण सेफ? एक नाही आणखी पण गाडीली अशी एवढी कुठे सर याच्यात गेली आत. ती बाहेरच होती ती, पण आत गेली त्यात. बागू तिकडे बाहेरून पास व्हायला का नाही जागा? नाही, बाहेरून ना पास होत. तर आला म्हणा एवढ्या वाढलेल्या याच्यात ओळखू येणार नाही कसं. हा असा कलर बस सेम. मामा ते दिसतील होते का? सरला बोलवलं होतं सर बा फक्त शांत बस. आहे का? नक्की तिकडेच गेले ना? हा सेम तिथंच. तुमचं ध्यान आहे ना मग. बाहेर जाईल म्हणा ध्यान ठेव. इथं पोहोचून बाहेर नाही गेलं चालते. हा सर राईट तिथंच. खाली जागा आहे बाबा. हा इकडे घ्या. बॅटरी की खाली झाली. मुकडा बसा. एकाकडे दुसऱ्याकडे लक्ष ठेवा फक्त. दुसऱ्याकडे लक्ष ठेव. दुसरीकडे लक्ष द्या. बाजूला सारखं बाजूला दुसऱ्याकडे लक्ष ठेवा. दुसऱ्याकडे लक्ष ठेवा. इथं टॉर्च लावा. इथे टॉर्च लावा. बॅटरी लावा. एक बॅटरी इकडे एक त्याच्यावर करा. हो तू म्हणतो पत्तर काढा. त्या दिवशी काम पडलं. दुसरा पाऊस का शांत ही लगे. ती गाठ उघडा बरं. ती गाठ थोडा पहिली. हातात टॉर्च. काय
बस बस काय टेन्शन बाहेर नाही. नाही येत. काका आहेत बाहेर गेल्यावर. काढ घे. काढ घे. तीन गेले आता असे एवढे गेले एवढे. थँक्यू सर. ते आलं आता बरं वाटलं. नाही तर त्या दिवशी असंच झालं ते. तीन गेले इकून जा पत्तर काढा म्हणलं तर आम्ही बसला का साहेब ते आले बी साथ द्यायला लागते थोडीशी. नाही तर मग रिकामच पत्तर काय जास्त काढायचं कामच पडलं नाही. नाही ना गळकण खाली पडली ते. खाली पडेल ते पत्तर त्यांना व्यवस्थित पॅक केलंय बिना काही प्रॉब्लेमचा. ऐका कोण आहे तुम्हाला या पुढे कधी दिसले मामा सांगा जरा. मामाला अशी टार्च मारा वरतून एक. तू पुढे 5च्या दरम्यान दिसले साहेब. काय नाही तीन. हा 5 वाजता. हा? आता तुमचा फोन आला तेव्हा हा. तरी 4 वाजता 4 साडे अमर नरवाडे ना. हे गोठा कोणाचा नरवाडेचा आहे का? अमर नरवाडे यांच्या गोठ्यावर पकडलंय. तर आता हे काळजी घ्या. मी तुम्हाला आधी सांगितलं. आता परवा दिवशी आपण एक घोणस पकडला इथं ऑलरेडी. आता ह्याचा अर्थ असा नाही की इथले साप संपले. साप राहणारच आहे. आता हे तुमच्या गोठ्यात होते म्हणून काढणं जरुरी होतं. हे जर राहिले तर आपण राहू हेही लक्षात राहू द्या. कारण हे निसर्गाने बनवलेलं चक्र आहे. अन्न साखळी आहे सगळी. साप हा शिकारी प्राणी आहे. हा जर संपला तर ह्याची जी शिकार आहे हा फक्त उंदर खाणारा साप आहे. तर त्यांची संख्या खूप वाढेल. त्या गोष्टीचा आपण विचारही करू शकत नाही. एका उंदराच्या जोडीचे एका वर्षामध्ये 850 ते 900 उंदर होतात. त्याच्यामुळे हे सुद्धा राहिले पाहिजेत. तर मोकळ्यात जर असेल तर त्यांना त्यांच्या जागी राहू द्या. आता त्या दिवशीचाही आपण बाहेर होता तो पकडला नसता तरी जमलं असतं. आता ही आपली अडचणीची जागा आहे. म्हणजे इथे आपल्याला एखाद्या त्याचा धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे काढणं जरुरी आहे. पण जर मोकळ्यात जर ह्याच्या पुढे जर साप दिसले तर कृपया फोन करू नका. त्यांना राहू द्या. फोन नका करू म्हणजे मारू नका. मारून तुम्ही तुमचं नुकसान करून घ्याल. तुम्ही शेतकरी आहे. तुमचा शेती हा व्यवसाय आहे. बरोबर. तर ह्या व्यवसायाला पूरक हे जनावर आहेत. काळजी काय घ्यायची आपल्याला फक्त शेतात जाताना पायात व्यवस्थित बूट घालून जायचे. कुठपर्यंतचे जे इथपर्यंतचे बूट असतात गमबूट. त्याच्यानंतर अंधारात कुठेही बाहेर निघताना हातात टॉर्च ठेवायची. कारण साप समोर असल्यानंतर कधीच चावत नाही. आता 4 वाजल्यापासून तुम्ही बघताय तुम्हाला काही त्रास दिला का त्यांनी? काहीच नाही. आत तो त्रास वेगळा झाला का? तुमच्या अंगावर आला का? आपल्या डोक्यात जे गैरसमज आहेत सापांबद्दलचे की साप मागे येतो, कुत्र्यासारखा मागे लागतो, वाघासारखा मागे लागतो, तर असं काही नसतं. जर त्याच्या अंगावर पाय पडला तर साप 100% चावतो. नाही असा कुठं अडचणीतला पण बसलेला आणि तिथं जर तुम्ही डायरेक्ट हात घातला तर साप 100% चावतो. तर कुठलंही शेतीचं सामान उचलायच्या आधी थोडंसं आधी हलवून घ्या त्याला. जर त्याच्यात काही बसलेलं असेल तर ते आपल्याला इशारा देतं की मी इथं बसेल. तर ह्या सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत बेसिक ह्या त्याची थोडीशी काळजी घ्या. वन टाइम मी सकाळी कार्ड काढतो. सकाळी संध्याकाळी कार्डावर जाऊन कार्ड काढतो. हो नाही मग आता हे तसं करू नका. काढताना एखादं दताळ घ्या. दताळ्याने ओढत जा. हे साप नेले म्हणजे साप नाही असं नाही. साप परत येणार. कारण इथं उंदर आहे. एक साप काढून दिला तर इथं उंदर खायला दुसऱ्या साप येणार. हे गणित चुकणार नाही. पण जर आपण असंच जर मारत राहिलो साप तर पुढच्या 20-25 वर्षानंतरचा येणारा काळ आपल्यासाठी खूप जास्त भयानक असेल. शेती हा व्यवसाय तुम्हाला विसरावा लागेल. कारण आपण भारत देश अजून एवढा अद्ययावत झालेला नाही की इथं उंदरही नाहीत आणि सापही नाहीत असं होणार नाही. कारण आता एक सध्या आपण भोगतोय रोही आणि हरणाचा त्रास. भोगतोय का नाही? हा 20-25 वर्षापूर्वी होता का त्रास? कारण त्यावेळेस त्यांना खाणारे जनावर होते. त्यांना खाणारे जनावर नाहीसे झाले. त्याच्यामुळे ह्यांची संख्या वाढली. हरिण 12 महिन्यातून एक पिल्लू देतं. रोही 16 महिन्यातून एक देतं. एक नाही तर 2. म्हणजे एका जोडीचे फक्त 1 किंवा 2 संख्या वाढायला लागली. तरी आज हे हाल आहे. 100-100चे कळप दिसतात. मग विचार करा जर साप जर नाहीसे झाले तर उंदर किती वाढतील. आता उंदराला खाणारा फक्त सापच नाहीयेत. हे जे घुबड असते आपली ती सुद्धा उंदर खाती. पण आपण शेताने झाडच ठेवलेले नाही धुऱ्याने. शेती वैती करायची जागा कमी पडायली म्हणून तुम्ही सगळं सर्रास झाडं तोडले. म्हणजे तुम्ही म्हणून नाही म्हणत मी, पण हे आपण सगळेजण करतोय स्वार्थापोटी. त्याच्यामुळं सगळ्या हे जे जनावरं आहेत त्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट व्हायला लागला आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागतात. तर त्याच्यामुळे आता भविष्यात ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित राहायच्या असं जर वाटत असेल तुम्हाला तर ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्या. धुऱ्याने चांगले मोठाले झाडं लावा. जे आपले देशी झाडं आहेत, कवठाचे झाले, बोराचे झाले, चिंचाचे झाले, हे सगळे झाडं लावा. लिंब, पिंपळ. थोडंसं काय एक
10x10ची जागा कमी होईल. हो एवढंही मोठं होणार नाही. 10x10 ही जास्त बोलू लागलो मी. पण तुम्हाला ते नांगर मारायला त्रास होतो, वखर मारायला त्रास होतो म्हणून आपण सर्रास तोडून टाकतो झाडं. तर असं करू नका. हे तुमच्या भल्यासाठी आहे, माझ्या भल्यासाठी नाही. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. हे मित्रांनो, आता देऊळगाव कुंपाळ गावात नरवडे यांच्या गोठ्यावरनं रेस्क्यू केलेले दोन्ही घोणस साप बऱ्याच मोठ्या साईजचे. फळाला एक, दुसरी बहुतेक फिमेल असावी, जी लांबीला जराशी जास्त आहे. शेवाळी रंगाचा, अंगावर काळे मोठे धब्बे. हिमोटॉक्सिक प्रकारचं विष असतं या सापाचं. चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करतो. दिलाय मित्रांनो दोन्ही सापांना सोडून त्यांच्या नैसर्गिक आदिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.